बाहेर असा उभा असेल आणि जाणाऱ्यांनी 20 रुपये दिलं तर खिशामध्ये ठेवून माझ्या लेकीसाठी घरी काहीतरी घेऊन जायचंय म्हणून बिचारा तिथं उभा असेल. पोरे, कारण माझ्या लेकीच्या माझ्या लेकराच्या ताटामध्ये रोज 3 वेळा अन्न आलंच पाहिजे म्हणून तुझा बाप सकाळी 7 वाजता घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता घरी परत येतो. पुरी, हे सत्य आणि हे वास्तव आहे. आता ऐक, घरी जायचा बाग, घरी जायचा पळत पळत, बापाची वाट बघत बसायचं. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल कशाचाही विचार न करता, नीट ऐक, ज्या क्षणाला बाप समोर येईल कशाचाही विचार न करता पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यातलं पाणी टच करून तुझ्या गालावर पडलं पाहिजे आणि तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, तुला काय हवं का, पोरी काय झालं पोरी. हे पोरी, तेव्हा बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं, पप्पा मला बाई काही नाही बोलल्या, आई काही नाही म्हणाली, मला मैत्रिणी काही नाही म्हणाल्या, पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते, पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते, पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते तेव्हा पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होते, पप्पा पप्पा तुम्हाला रोज मिठी मारत होती, पप्पा तुमची वाट बघत अंगणात मी बसत होती, आईनं मला मारलं, आईनं मला मारलं, आईनं मला मारलं तर मी रडत रडत तुमची वाट बघत होती, जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये पडत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा आईनं मारलं मला, पप्पा 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 आईनं मला मारलं, पप्पा तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही मला म्हणत होता आपण दोघं मिळून तिला मारूया, दोघं मिळून तिला मारूया, चल ग चल, म्हणून अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, मी तुमच्या पाठीवर बसत होती, माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणातून तुम्हाला मी फिरवत होती, अंगणातून मी तुम्हाला फिरवत होती, पप्पा पप्पा 1.5 वर्षाची मी होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता, पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता, पप्पा मी रोज तुम्हाला मिठी मारत होती, पप्पा पप्पा पण आता मी मोठी झाली, पप्पा पप्पा मी आता मोठी झाली, पप्पा पप्पा मी आता कॉलेजला जाते, पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, पप्पा इकडं का गेलेस, तिकडं का गेलेस, हे का केलंस, ते का केलंस, आता मला तुम्ही आवडत नाही, पप्पा आय हेट यू, पप्पा मला काय लागलं तर मी आईला मागते, पप्पा पण तुमच्या समोर कधीच येत नाही, पप्पा आय हेट यू, पप्पा पण पप्पा आज एक व्याख्यान ऐकलं आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते, पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते, पप्पा ए पोरी पळत पळत जा, पळत पळत जा आणि आपल्या बापाला मिठी मार पोरे, कारण ऐका ए बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, ए बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, ए कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, ए हातामध्ये थाळी घेऊन 8-10 वर्षाचं ते पोरग, नीट ऐका रे नालायकानं, घरामध्ये बाप आहे घरामध्ये आई आहे, आम्हाला त्याची किंमत नाही, ए कधीच किंमत आम्हाला कळाली नाही, हे बघ किंमत विचारायची बापाची त्या अनाथ आश्रम मधल्या पोराला, हे बघ ए 8-10 वर्षाचं ते पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं, बघ भात खात बसलेलं असतं, त्या पोराला हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे, त्यावेळेला हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून फेकतं आणि हंबरडा फोडत ते पोरग म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, मला आई पण नाही मला बाप पण नाही, ए पोरीनो बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, तुमचा बाप ए तुमचा बाप सणासुदी दिवशी, ए तुमचा बाप सणासुदी दिवशी तुमचा हात धरून ज्या वेळेला कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो, ए कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो ना नालायकानं, ए पोरानं त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे झाला तुमचा बाप उभा आहे, ए पोरीनो तो कपड्याचा सगळा मॉल तुम्हाला तुमचा वाटतो, कारण तुमच्या पाठीमागे तो बिचारा गरीब बाप उभा आहे, ज्या कपड्याला तुम्ही हात घाला
घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो, तो कपडा तुमचा होतो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर लांबून बाप म्हणतो, दीदी आवडलंय काय ग, घे, मी आहे की, पैशाची तू काळजी करू नको. ए पोरी, ती वस्तू तुझी होते, सणासुदीला घालून मिरवत असतीस बघतो. माझ्या आईनं घेतलं, माझ्या आईनं घेतलं, माझ्या आईनं, माझ्या बापानं घेतला बूट, माझ्या बापानं घेतला हा कपडे, मला माझ्या बापानं घेतले. तेव्हा ग बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं आणि तुमच्या अंगावरचे कपडे बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो, जर माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. पोरग पळत पळत घराकडे येतं, आईच्या गळ्यात पडतं, हंबरडा फोडत आईला म्हणता, आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली जवळ घेत त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणते, बाळा 2 दिवसानं माझ्या कामाचं पैसे येणार आहेत. शेजारी जाते ना मी भांडी घासायला, येणार आहेत, घेते तुला एखादा नवीन शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचं पैसे येत नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकत नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. बाहेर सण सुरू असतो, आतमध्ये दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत. का लवकर गेला. पण हा बाप घरात आहे तर या बापाला किंमत नाही आज. हे बघ पोरी, इथं जो आता आलाय ना बाप आणि इथं जो उभा राहिलेला आहे ना थोडाफार बाप बसलाय ना, या बापाला बघायच नाही पोरानं, नाही. हे त्याचं फसवं रूप आहे बघ. बापाला जर खरंच कधी बघायचं असेल ना पोरानं, किती बापाकडे पैसा असू दे, काही असू दे, हे बघ बापाला जर खरं बघायचं असेल तर कधी तर रात्रीच्या 2 वाजता उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण साला तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. तुझी आई म्हणते, अहो 2 बनियन घ्या की स्वतःसाठी. गपगा, पोरगी 9वीला गेले, पोरगा 11वीला आहे. पैसे लागतात लेकरासले. शेवटी तुझी आई जाते बाजारात आणि आपल्या त्या तुझ्या बापासाठी 2 कपडे घेऊन येते, तेव्हा ते बिचारं घालतं. दिवाळीला गेलं तर अगोदर सगळ्या लेकरांच्यासाठी खरेदी, मग बायकोसाठी खरेदी, मग म्हातारी आई बापासाठी खरेदी. स्वतःसाठी कपडा घेण्याचं धाडस मात्र त्याच्यात नसतं. तुझी आई त्याचा हात धरतीने वडत घेऊन जाते, तुम्ही घेतला तरच मी घालणार. तेव्हा बिचारा तो कपडा अंगावर चढवतो. नालायक. या बापाच्या तोंडावर थुंकता तुम्ही. आत्महत्या करता, व्यसन करता. हे बघ पोरी, अगदी 5 मिनिटं दे बघ, शेवटचं सांगतो मी तर थांबतो बघ, मलाही पुढे जायचं आहे बघ पोरी. ऐक, खरी बापाची कसरत कधी असते, जो बाप कधीच कोणाला कळाला नाही. आणि मग आता तुम्ही ठरवायचं आहे या आई बापासाठी आणि या राष्ट्रासाठी मला काय करावं लागेल. दिस इज नॉट ॲट ऑल अ मोटिवेशन. ही जागृती आहे, हे परिवर्तन आहे. मोटिवेशन नाही करायला आलेलो. ऐक बघ, खरी बापाची कसरत कधी होते बघ पोरी. एखादं मांजर घरी आणलं ना, कुत्र्याचं पिल्लू तुम्ही घेऊन येता बघ, त्याला आंघोळ घालता, त्याला गाडीतून फिरवता, त्याला बेडवरती झोपवता. 6 महिन्याचं ते कुत्र्याचं पिल्लू असतं आणि ते 6 महिन्याचं कुत्र्याचं पिल्लू जर घरातून गेलं किंवा अपघातात मरण पावलं, 8 दिवस तुम्ही आक्रोश करता. 8 दिवस आक्रोश करता. 8 दिवस. 6 महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लासाठी 8 दिवस रडता. पोरी, बापानं तर तुला जन्म दिलाय का. ऐक, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखा जपतो बघ. 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखा जपतो पोरी तुला. आणि 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पाय मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं घरात. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष ज्या पाखराला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे, काही दिवसात ते पाखरू भुर्र करून उडून जाणार आहे. बघ, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर आईला ओरडतो, गपगा, रडायचं नाही बघ.
अजिबात रडायचं नाही. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही. हा, रडायचं नाही, तिला हसतच पाठवायचं. पण तुझ्या बापाला रडायला आलं तर साला आंघोळीला म्हणून जातो आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून तुझा बाप रडतो. बाहेर आल्यानंतर तुझी आई म्हणते, आहो डोळं का लाल झालं, डोळं का लाल झालं. तेव्हा तुझ्या आईला म्हणतो, डोळं नाही लाल झालं, साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पुरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडलाय बघ पुरी. खरी कुस्ती तर तेव्हा असते त्याची जेव्हा तुझी लग्नपत्रिका छापून येते. हा, सगळ्यात पुढं द्यायला लग्नपत्रिका बाप असतो बघ. सगळ्या वेदना इथं दाबून ठेवलेल्या असतात आणि सगळ्यांना म्हणत असतो, यायचं पोरगीच्या लग्नाला, सहकुटुंब सहपरिवार यायचं. हसत हसत लग्नपत्रिका देतो आणि जसा पाठमोरा होतो हंबरडा फोडत घराकडे पळत येतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू भर्र करून निघून जाणार आहे. 12:30चं तांदूळ असतं नटून थटून अशाच लग्नाच्या बाहुल्यावरती तू उभी असतेस वाघ. आनंदाला उधाण आलेलं असतं, वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेल्या असतात. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो. प्रत्येक जण आशीर्वाद देत असतो, भेटवस्तू देत असतो. तू आशीर्वाद घेत असतेस, नवऱ्याला सगळ्यांच्या ओळखी करून देत असतेस. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप सगळ्या वेदना दाबून तिथं हसत हसत फिरत असतो, सगळ्याला जेवू घालत असतो. जेवा जेवा, कोणी उपाशी जायच नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, पोरानो ताटात काय ठेवू नका, 2-2 लाडू जिलेबी घरला घेऊन जावा. जेवणवाल्या एक्स्ट्रा जादा ताट किती होऊ द्यात, कोणालाही न जेवता सोडायचं नाही. तुझा बाप हसत 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 तिथं फिरत असतो बघ. आणि बघता बघता 3 वाजतात पोरी, सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस, त्यावेळेला त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा जोराचा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ. पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणते, पुरी ए पुरी, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं ना, आमच्या समोरून निघून जाशील की ग. आज घरी कसं जाऊ, घराच्या भिंती खायला उठतील की ग मला. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू आज मला दिसायचं नाही की ग. उगाच माझ्यावर रुसून कोपऱ्यात बसणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय, का रडताय, कोणी रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. पळत पळत येतो बाग, तुझा हात धरतो बाग, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो बाग, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन जातो, गाडीचा दरवाजा स्वतः उघडतो, गाडीमध्ये तुम्हाला ठेवतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, जा पोरी, जा, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, पोरी चूक, पोरी चूक. तुझा बाप रडला, फक्त तुला दिसला नाही बघ. तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे ना, आयुष्यभर अर्धा सिनेमा पुढचा तू कधी बघितलाच नाहीस. तेवढा तुझा बाप कधी रडला तुला सांगतो आणि मी इथं थांबतो बघ पोरी. हे बघ, जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. इकडे ये रे बाबा, लग्न मंडपवाल्या इकडे ये. लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या, काय छाक जेवण बनवलं होतंस का, बोट चाटत गेली की लोक, पोरं तर लाडू घेऊन पळत होती. किती पैसे बाबा तुझं, आजच घे. पैशाचा पुडका घेऊन फिरत असतंय ते गरीब.
बस्तवाल्या काय कपडे होते र बाबा तुझे, माझं लेकरू काय दिसत होत र, गेलं र बाबा. तुझं किती पैसे, ही घे. वाजंत्रीवाल्या हे तुझं पैसन वर 1000 जादा तुला. लय भारी वाजवत होतास बाबा, लय भारी वाजवत होतास. पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पुरी भिकारी होतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं, जेवढं साठवलेलं असतं, तेवढं सगळं उधळतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशिवळी करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून आईचा खांदा जो ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी काढतो, तुझ्या जुन्या ओढणीनं स्वतःचं डोळं पुसतो. त्या ओढणीचं मुख घेत रात्रभर माझी दीदी करत लहान लेकरासारखा जो हांबरडा फोडतो आणि सकाळी उठून आंघोळ करून जसं काही घडलंच नाही असं दाखवत सगळ्या रस्त्यावरून फिरतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी शेवटचा प्रश्न या विचार मंचावरून तुम्हाला. मी तर कोणता धर्म शिकवायला आलो नाही. महाराष्ट्रामध्ये मला ट्रोल केलं जातं, असंख्य शिव्या घातल्या जातात, पण मी थांबत नसतो. मी कुठला धर्म शिकवायला आलो नाही, कोणती जात सांगायला आलो नाही, कोणतं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घ्यायला आलो नाही, कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही. पण ऐक पोरी, ऐक आता शेवटचा एकच प्रश्न तुला. अशा बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहात का? अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहात का? बघ, महाराष्ट्रातला रोज शहरातला एक तरी आणि गावातला एक तरी बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो. बघ, पोलीस स्टेशनला असा उभा असतो आणि जिथं तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रूने भिजलेली असते आणि पोलिसांना हात जोडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले साहेब, कॉलेजला म्हणून गेले आणि पोरगीच घरी आली नाही साहेब, पोरगीच घरी आली नाही. काय कमी केलं होतं मी माझ्या दीदीला? मी तिला फुलासारखं जपलं होतं साहेब. साहेब मला न सांगता गेली साहेब, गेली साहेब. साहेब तिच्या आईनं अन्नाचा कण पोटात घेतला नाही, पाण्याचा थेंब पोटात घेतला नाही, तासाभरात मरल साहेब. साहेब सगळ्यांच्या नजरा चुकवून पोलीस स्टेशनला येतोय, प्रत्येक जण बोट दाखवतोय, ह्याचीच पोरगी गेली र, ह्याचीच पोरगी गेली. साहेब काय वाटेल ते करा, पोरगीला शोधून काढा साहेब. हे नालायक हरामखोर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर नालायक तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुला चॉकलेट काय देतो, तुला एखादं मोबाईल काय घेऊन देतो, तुला गाडीवरून काय फिरवतो. या शिकण्याच्या वयामध्ये खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तुझ्या आयुष्याचं नुकसान काय करतो. आणि 20 वर्ष ज्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच्च करून थुकून निघून जाताना लाज नाही का वाटत पोरीनं? काय कमी केलं होतं त्या बापानं? तुझं काय वैयक्तिक स्वातंत्र्य तुझं हिरावून घेतोय काय आम्ही काय प्रेमाच्या विरोधात आहे काय आम्ही? हे प्रेम आहे का ग पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम या शिकायच्या वयामध्ये तुला घेऊन जातं, तुझ्या शरीराचा उपभोग घेतं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतं, हे प्रेम आहे काय ग पोरी? हे पोरी हे प्रेम आहे?
आई बापाला सोडून जातीस ग. अर्धवट ठेचलेला साप जसा तडपडत असतो तसा घरात आई बाप तडपडत असतो. पोलीस स्टेशनच्या बाहेरच झोपलेला असतो. साहेबाची गाडी आली की साहेब काही सापडली का साहेब साहेब. आणि 15 दिवसानं नालायकानो येता पोलीस स्टेशनला. पोलिसांचा फोन जातो, पोरगी आले हो या. आई म्हणते जा पोरगीला घेऊन या, तिच्याशिवाय नाही जगू शकत. जा हो जा, सगळं माफ करा. बापाला मान खाली घालायला तू लावलीस, बापाला लाचार तू केलंस, बापाच्या तोंडावर तू थुंकलेस, आयुष्याचं मात्र तुझ्या तू करून घेतलंस. तरी सुद्धा बाप पोलीस स्टेशनला असा हंबरडा फोडून सांगत असतो. पोलीस सांगतात काही करू शकत नाही आम्ही, तुमची पोरगी येत असेल तर घेऊन जा. लाचार झालेला असतो बाप, हंबरडा फोडत असतो. दीदी दीदी घरला चल ग दीदी, आम्हाला माफ कर ग दीदी, शिक ग दीदी, पायावर उभी राहा ग दीदी. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. ज्या बापानं तुला जन्म दिला त्या बापाला तू ओळखत नाहीस. 1-1.5 वर्षाची होतीस, त्याच्या अंगावर सू केलीस, शी केलीस, हसत हसत त्यानं काढली, त्या बापाला ओळखत नाहीस. आणि जो नालायक तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो, तुझ्या शिकायच्या वयामध्ये तुझ्या आयुष्याचं नुकसान मात्र करतो, तुला घेऊन जातो, तो तुझा झाला. ए नालायकाना, हात जोडून या विचार मंचावरून सांगतोय बघ, मी इथं थांबतो बघ. एक ही या राष्ट्राची पोरगी खोट्या प्रेमासाठी, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकणार नाही. आणि जर जायचंच असेल पोरी तर मग एक काम कर बघ, सरळ सरळ सांगतोय बघ, काय उपयोग आहे मग या बापाचा जगून? तू शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा पोरे. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभा करण्याची ताकद त्या वाघामध्ये आहे बघ. राजकुमार आणून उभा करायला पोरे. तू बघितलंयस ना, स्वयंवर होत होते, अगं सगळ्या देशाचे राजे येऊन बसत होते आणि तुला अधिकार होता निवडण्याचा. तशी शिकून तयार हो, तुझ्यासाठी राजकुमार निवडल बघा बाप. पण पोरीनं हे काय चालवलंय? जर जायचं असेल तर एक काम करा, 20 वर्ष बापानं खाऊ घातलं ना तुम्हाला, आता जाण्याच्या अगोदर बापाला सांगा, पप्पा मला आज तुम्हाला घास भरवायचा आहे. बाप उड्या मारेल, माझी पोरगी शानी झाली, जाग जा, भूक लागले तुझ्या हातून, अजून किती महिने झालं काही खाल्लं नाही, मला एक घास सार. जा जेवणाचं ताट तयार कर, पण त्यात चोरून विष घाल पोरी, विष घाल. घर सोडून निघून जाणाऱ्या लेकींना सांगतोय, विष घाल. तुझा बाप तुझ्या डोळ्या देखत मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ, आणि मग पोरी निघून जा पोरी. कारण तू गेल्यानंतर तुझा बाप जगू शकत नाही बघ. हे बघ पोरी, हात जोडून सांगतोय बघ, तू माझी आवजी जवळ आहेस बघ, तू माझी फातिमा आहेस बघ. रामप्रसाद बिस्मिल्लांना जन्म देणारी ती माऊली तू आहेस बघ, तू आवजी जवळ आहेस बघ. भगतसिंगांना जन्म देणारी तू माऊली आहेस बघ, तू अहिल्य आहेस बघ. एक ही पोरगी आपल्या बापाला सोडून निघून जाणार नाही. हे वय शिकण्याचं आहे आणि या वयात शिकायचं आहे. आजच शपथ, इथंच, आज नाही तर परत कधीच नाही. रोज बापाला बघतेस बघ, 1-2 बाप तुला दाखवतो बघ, 2च बाप तुला मी दाखवतो बघ पोरी, 2च बाप, 2-4 बाप तुला दाखवतो माझ्या नजरेतून, तेवढं बघ. लय गरजेचं आहे बघ हे बाप बघणं, अतिशय गरजेचं आहे बघ पोरी. हे बघ, एक काम करायचं आहे बघ, रोज घरामध्ये बापाला बघतेस ना, आज जरा माझ्या नजरेतून एक बाप बघायचा आहे बघ पोरी. हे बघ, आपल्या लेकीचा कार्यक्रम बघाय, कोण कोण बाप इथं जरा आहेत, हात वर करायचा आहे. 2-4 बाप जरा हात वर करायचा आहे. कोण आपल्या लेकी बरोबर कार्यक्रमाला आले, जरा हात वर करायचा, बिंदास. 1-2 जरा उभे राहा. 2 आया उभे, आया चालतील, मला बाप चालतील. 1-2 बाप उभे राहायचे, जरा उभे राहा. बाप किती, जरा जागा आहे का तिथून जराशी जागा काढत जरा पुढे यायचं स्टेजकडे. जरा ते बाप हात वरती केलेलं जरा हात वर करा प्लीज. या वरती या सर, जरा या इकडं, जरा जागा काढत या 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 जरा जागा काढत. अजून कोण आहे इकडे? ये माऊली, ये जरा या, आई इकडे या, या जरा या पुढे या या. यस बाप, हात जरा वरती करायचा. बाहेर जरा बसून गे रे, थांब, या जरा वरती या, सर इकडे या.
हे पोरानो, एक 4 बाप बोलवलेले आहेत, 2 आई मी बोलवले. अजून कोण बाप आहे आपल्या लेकी बरोबर आले? जरा इथं या सर, शूज काढा तिथे आणि इथं या, किंवा या विथ शूज चालेल मला. या अजून कोण आहे? जरा हात वर करायचा आहे. हा, आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला आलेला कोण बाप बाहेर आहे का? यस यस या. हे बघ पोरी, जरा या, रस्ता द्या. रोज घरामध्ये तुम्ही तुमचा आई बाप बघता पोरीनो, हा बाप रोज घरामध्ये बघता. आज जरा माझ्या नजरेतून मला बाप दाखवायचा आहे. आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचा आहे बघ पोरी. तू रोज तुम्ही घरामध्ये बघताना गेली 1.5 तास बाप बाप आई आई करून मी माझा घसा तोडतोय, माझं रक्त आठवतोय बघ. हा बाप आहे. जरा वरती येत आहे. या सर, प्लीज कम सर, इकडून या, या वरती या, या 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 इकडे या. या माऊली वरती या, इथं उभं राहा तुम्ही, या वरती. पोरीनो, एवढ्या गर्दीमध्ये वाट काढून आलेला हा तुझा बाप आहे, ही तुझी आई आहे. जरा इकडे या, इथे या, इकडे ताई जरा इथे या. हा बाप फक्त या शहराचा नाही आहे, हा बाप राष्ट्राचा आहे. हा समोर उभा राहिलेला बाप अखंड राष्ट्राचा बाप आहे बघ पोरी. कोणाचे पप्पा आहे? जरा कोणाची मम्मी आहे? हात वर करायचं आहे. लगेच हात वर कर, लगेच हात वर कर. एक कोणाचे पप्पा आहेत समोर आहे, ते पप्पा कोणाचे आहेत? जरा हात वर करायचं. हात वर करून जागेवर उभं राहायचं आहे. कोणाचे पप्पा आहेत? कोणाचे पप्पा आहेत? हात वरती करायचा आहे. मम्मी कोणाची आहे? हात वरती करायचा आहे. पप्पा मम्मी समोर कोणाचे आहेत? हात वरती करायचा आहे. जरा बाहेर ये ग, तिला रस्ता द्या. बट करून ये बाहेर, कशी पण ये, लवकर ये. चाल ये ग लवकर बाहेर, पळत पळत ये. चल इथं ये, इथं इथं उभी राहा, इथं ये, वरती ये, वरती ये, इथं ये, इथं ये, इथं ये, इथं ये. ये लवकर, ये लवकर. ए खाली बसून घ्या, सगळ्याला दिसतंय. खाली बसा रे, खाली बसा. उठायचं नाही कुठल्याही मुलाने. मी जाईपर्यंत, ऑडिटोरियम सोडेपर्यंत कोणी उठायचं नाही. चल लवकर ये दीदी, इकडे ये. चल लवकर, चल लवकर ये, ये लवकर. इथे ये. कोणाचे पप्पा आहेत? मम्मी कोणाचे आहे? हा, आता ऐकायचं आहे 2 मिनिटामध्ये. चल ग इकडे ये, इथे, तिथं उभी राह. ये इकडं, ये इकडं लेकरा, इकडे ये. चल इथं ये, इथं ये, इथं उभी राह. हा, आता ऐकायचं आहे, सगळ्यांनी ऐकायचं आहे, सगळ्यांनी ऐकायचं आहे. ही जी आई बसलेली आहे तुमच्या समोर, ही आई आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या इकडे या. कोणाचे पप्पा आहेत हे? या जरा हात वर करा. कोणाचे पप्पा आहेत? पप्पा कोणाचे आहेत? हे पप्पा कोणाचे आहेत? कुठे? हात वरती, खाली ये लवकर, पळत ये बाहेरून आणि इकडून ये लवकर, लवकर ये, लवकर लवकर ये. तिकडून यायचं आहे बाहेरून, या दरवाजातून. तिला घेऊन या कोणीतरी शिक्षक, लवकर ये का, ऑडिटोरियमच्या बाहेरून यायचं. आता नीट ऐकायचं आहे पोरानो, शांत थांबा. सगळं चाललेलं आहे, सगळं होणार, दंगा करू नका, जरा थांबा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ए पोरीनो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही जर आई नसती, या आईचा हा जर मायेचा वटवृक्ष नसता, आईच्या या संस्काराचा वटवृक्ष नसता पोरीनो, तर लक्षात घ्या, ए लक्षात घ्या, आम्ही नसतो, आमचं अस्तित्व नसतं. ही आई आहे म्हणून आम्ही आहोत. पण आईच्या या वटवृक्षाखाली, आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरीनो. क्षणाक्षणाला आई आपल्यासाठी रडली, क्षणाक्षणाला आई आपल्यासाठी रडली, क्षणाक्षणाला आई आपल्यासाठी रडली. आणि आपल्याला आयुष्यभर असं वाटलं माझ्या पोरीनो की माझ्यासाठी फक्त माझी आईच रडली. पण ऐका, आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून जर आपल्या लेकरांच्यासाठी शेताच्या बांधावर जिथं काम करतो तिथं आणि रात्रीच्या अंधारात हंबरडा फोडून जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे, ही आई तुझ्या समोर उभी आहे. आज नाही तर कधीच नाही. पळत जा आणि आपल्या बापाला अगोदर घट्ट कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी आणि आपल्या बापाला अगोदर घट्ट आणि कडकडून मिठी मार पोरी. जा पोरे, मार मिठी पोरी, मार मिठी. हे बघ, हा बाप आहे पोरी ना, मार कडकडून मिठी मार, कडकडून मिठी मार तुझ्या बापाला अगोदर. हा बाप आहे आपला. तुमच्यासाठी रात्रंदिवस उघडा राहिलेला, तुमच्यासाठी नागडा राहिलेला, उपाशी राहिलेला, तर तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवणारा हा तुमचा बाप आहे. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? आणि मग मला सांगा,
हा बाप जर रस्त्यानं फिरायला लागला, हा बाप जर पोलीस स्टेशनला उभं राहून लाचार झाला, साहेब अजून 17 वर्षाची पोरगी आहे साहेब, आणा ना शोधून साहेब. हा बाप तुला परीक्षेला म्हणून सोडायला जातो आणि त्या परीक्षेच्या हॉलमधून तू बाहेरच येत नाहीस, पोलिसांच्याकडे पळत जातो, साहेब मी पोरगीला सोडून गेले, परीक्षेला कुठे गेली, आणि 2 तासानं बापाला कळतो पोरगी गेली लग्न कर. या बापानं जगायचं कसं? एकदा डोकं टेकव बापाच्या चरणावरती पोरीनो, एकदा पाया पडा आईच्या, पडा. हा तुमचा देव आहे, हा तुमचा विठ्ठल आहे. बघ हे बघ, ह्याच्या पायातलं चप्पल तुटलं ना पोरी, ह्याच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन 2 टाकं टाकतो बघ, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर नवीन घेऊन शाळेपर्यंत येतो. दीदी तुटलेलं चप्पल दे इकडे, हे नवीन घाल, माझी राणी आहे म्हणून. ए पोरीनो, या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का ग पोरीनो? ए नालायकानं, सगळ्या लेकीने हात वरती करायचा आहे, सगळ्या पोरांनी हात वरती करायचा आहे, उजवा हात लवकर वरती करायचा आहे. चाल, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. ए आग्याव, आज नाही तर परत कधीच नाही. कर वरती हात ठेव, डोक्यावरती, डोक्यावरती ठेव, डोक्यावरती ठेव, डोक्यावरती ठेव, डोक्यावरती ठेव, डोक्यावरती ठेव. आणि डोळ्यासमोर फक्त पोरी, 1 मिनिटासाठी तुझ्या बापाला आण. 1.5 वर्षाची होतीस, ज्या बापाच्या अंगा खांद्यावर खेळत होतीस, बापाला मिठी मारत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण, त्या बापाला डोळ्यासमोर आण. आण पोरी आण. आला का? आता मार मिठी बापाला कडकडून आणि सांग बापाला, पप्पा माझं हे वय शिकण्याचं आहे पप्पा, या वयामध्ये मी शिकणार पप्पा, स्वतःच्या पायावरती उभी राहणार पप्पा, कुठल्याच खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा, तुमच्या तोंडावरती मी कधीच ठोकणार नाही पप्पा, तुम्हाला मी लाचार करणार नाही पप्पा. हा पप्पा, नाही लाचार करणार पप्पा. पप्पा, ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता, त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. ए पोरीनो घ्या शपथ, घ्या पोरीनो, पोरीनो पोरीनो शपथ घ्या. बस डोळं उघडा आणि लक्षात घ्या, हा तुमचा बाप आहे, घराघरात बाप आहे. पळत जायचं, मिठी मारायची बापाला. ज्यांना बाप नाही काळजी करू नका, शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक तुमचा बाप आहे, हा वसंत हंकरे तुमचा बाप आहे. ज्याला मी बाप मानला ते माझे गिल्डा साहेब तुमचे बाप आहेत, ती तुमची आई आहे. इथं ज्या साहेबांनी हा कार्यक्रम केला ते माझे अशोकशी, ते तुमचे बाप आहेत. लक्षात घ्या, इथं प्रत्येक जण तुमच्यासाठी उभा आहे. शिका, मोठं व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा. हे जग तुझं आहे बघ, जगातला राजकुमार तुला म्हणाल यस, हे बघ पोरी, हे तुझं अस्तित्व आहे आणि ही तुझी खरी जाणीव आहे. जीव गेला तरी बेहतर. पोरीनो, असं कुठलंच कृत्य करू नका ज्याच्यामुळं तुमच्या आईबापाला, या मातीला, या राष्ट्राला, त्या शाळेच्या भिंतींना आणि शाळेतल्या शिक्षकांना मान खाली घालावी लागेल. कारण आम्ही जगतोय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आमची संपत्ती म्हणजे फक्त तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात. बस सर, बसून घेतात पुरतं इथंच कुठेतरी बसा. थांबतो, पण थांबत असताना शब्द आणि शब्द घरी घेऊन जायचा. सांगलीमध्ये साहेबांनी आमचा कार्यक्रम, सांगलीला DYSP पदावरती कार्यरत असलेले साहेब, त्यांचा कार्यक्रम होता आणि खऱ्या अर्थानं तिथं मम्मी साहेब आल्या होत्या. मम्मीजी जरा एकदा उभं राहा, कारणीभूत मी इथं यायला मम्मीजी आहेत. आणि मम्मीजींनी स्टेजवरती येऊन मला माझ्या डोक्यावरून हात फिरवत या माऊलीनं मला सांगितलं की बाळा, तुला सेलूसाठी यावं लागतंय. हा शब्द टाकला, अशोकजी जरा उभं राहा, जरा माझ्या लेकींना कळालं पाहिजे किती आपल्यासाठी कोण कोण काय करत असते. आणि हा शब्द टाकला आमच्या पप्पांच्या जवळ, जरा पप्पा वरती, पप्पा उभं राहा. हे अशी देव माणसं तुमच्या पाठीशी सतत आहेत. तुम्ही एकटे नाही आहे लेकीनो, तुम्ही एकटे नाही आहे. ही देव माणसं आहेत ज्यांना आम्ही सुद्धा आमचे आईबाप मानतो. बस एकही झाल्या असतील चुका माफ, झाल्या असतील चुका माफ, मोठ्या मनानं माफ. असेल मनात काही जळमाटा, या क्षणापासून बांधा. पण इथून पुढं नाही. एकच मला प्रतिक्रिया हवी, आपल्या बापासाठी कोण बोलणार आहे जरा हात वर करायचं आणि पुढे येऊन हातात यस, गेट अप, कम हिअर, तिला रस्ता द्या.
खूप छान लेकरांनो, आनंद आहे. थोडासा वेळ, थोडंसं शांतता. या लेख 2 शब्द आपल्या लेखीसाठी. माझ्या पोरी, बापासाठी आपल्या. मी माझ्या वडिलांपासून दूर राहते, गुरुकुलला संस्कृत शिकते. वडिलांची खूप आठवण आली. सर, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. न्यू हायस्कूल या शाळेत शिकते. सगळे शिक्षिका माझ्या पाठीशी आहेत. कधीही मला साथ देतात. स्पर्धेमध्ये मी सहभाग घेते. मला नेऊन सोडण्याचं काम म्हणजे माझ्या वडिलांसारखंच काम सगळे शिक्षक माझ्या सोबत करतात. ही राष्ट्राची माझी लेक आहे आणि मी ही बाप आहे, लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं ही ना, पण मी सांगते, मी कधीच माझ्या वडिलांना, आईंना शपथ घेते की मी कधीच कोणतं दुष्कृत्य करण्याचं काम करणार नाही. कधीही त्यांच्या आशीर्वादातच राहील. गॉड ब्लेस यू बेटा. ही लेक आहे या राष्ट्राची, ही लेक आहे माझी. आपल्या बापाला जशी घरी मिठी मारते ना, अगदी तशीच ही या वसंत नावाच्या बापाला मिठी मारते. नालायकानो, ट्रोल करणाऱ्यानो, कुठंही ट्रोल करा, पण इथं नाही. ही लेक आहे आमची, लेक. ओके बाळानो, एक 5 मिनिटं शांत. अजून कोणाला बोलायचं आहे? अजून 1-2 प्रतिक्रिया बस. कोणाला बोलायचं आहे? बाळा शांत, 1-2 मिनिटं शांत, फक्त 2 मिनिटं. बसता का जागेवर? बसा. जिथं आहे तिथं बसा. बसा जागेवर बसा. जरा माझं ऐकायचं. जिथं आहे तिथं बसा. बसा, खाली बसा. 2 मिनिटासाठी बस रे लेकरा. पाठीमागे सर, बस शांतपणे. कम बस. बसा, दंगा नाही पाहिजे. एवढं छान. हां, व्हेरी गुड. बस, व्हेरी गुड. बसा खाली. हां, थांबा. माईक सर, मेरे माँ बाप का नाम मैं रोशन करूंगी. मैं आपकी बात ध्यान में रख के आगे कुछ करके दिखाऊंगी. ये वादा करती हूँ मैं तुमसे. रडा, हसा, व्यक्त व्हा, मुक्त व्हा. आतल्या सगळ्या जळमटी काढून टाका. हिचे हातपाय थरथरत आहेत. एवढ्या आतमध्ये घुसमटी आहेत, वेदना आहेत. त्यांना रस्ता करून द्या. खूप चांगले आहात, खूप छान आहे सगळं काय. खूप सुंदर आयुष्य आहे. गॉड ब्लेस यू बेटा. 1 मिनिट रे. कोण बोलणार आहे मुलांच्या पैकी? वरती यायचं आहे लवकर. माझं नाव मुक्ताई. मी इयत्ता 6वीत शिकते. माझे पप्पा माझ्यासोबतच असतात. माझे पप्पा एक कीर्तनकार आहेत. मी कोणत्या पण परीक्षेला बसायचं म्हणलं ना, पप्पा म्हणतात की कोणती परीक्षा आहे सांग मला. लगेच मी आज जर पप्पांना मागितलं तर पप्पा मला लगेच आणून देतात. पप्पांना जर मी कोणती गोष्ट मागितली, पप्पा मला काही कमी पडू देत नाही. सर, आज तुम्ही जसं सांगितलं ना, तसं मी आयुष्यात कोणतंच दुष्कृत्य करणार नाही. आणि सर, माझे पप्पा एक कीर्तनकार आहेत. मी कीर्तन करते. सर, मी समाजाला सुधारायचा प्रयत्न करील. सर, मी कधीच बिघडणार नाही. गॉड ब्लेस यू बेटा. बस. मी नूतन विद्यालय शाळेत शिकते. तिथे म्हणजे सगळे सर व मॅडम आमच्या आई बाप्पा भवानीच येतं आणि सगळे त्यांच्यावानी जीव लावतात. खरंच सर, आज माझे पप्पा इथं नसले तरी म्हणजे गावात असून मी आज तुम्हाला सांगते सगळ्यांसमोर की मी कधीच बिघडणार नाही आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा बिघडू देणार नाही. त्यांना सुद्धा सांगणार आहे सुधरून. खरंच सर, आज तुम्ही सांगितलं आम्हाला आणि ते पटलंय सुद्धा, कारण तुम्ही सुद्धा आमच्या बापासारखेच आहेत. आणि माझे वडील म्हणजे माझ्या विश्वास ठेवला आणि इथं मला पाठवलं. मी हात गाऊन येते इथं.
इथं पाठवले म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी जर बिघडले तर त्यांना कसं वाटेल म्हणजे विश्वास. आणि खरंच माझे वडील खूप छान आहेत. गॉड ब्लेस यू बेटा. चला शेवटची प्रतिक्रिया. माझे नाव फिरदौस आहे. मी केबा शाळेमध्ये शिकते. सर, तुम्ही सांगितले त्याचप्रमाणे आम्ही वागूत. आम्ही वाईट वळणाला कधीच लागणार नाहीत. माझे आई बाप्पाचं नाव कधीच आम्ही खराब करणार नाहीत. आम्ही सरळ वाटावर चलूत. आम्ही वाईट वळणावर कधीच वागणार नाहीत आणि आमच्या आई बाप्पाचं नाव मोठं करून एखाद्या जगासमोर उभं राहणार. सर, माझे पप्पा बी कशाला कमी करीत नाहीत. आम्ही जे म्हणलो ते ऐकतात, जे म्हणलो ते करतात. आमचे पप्पा आमच्यावर विश्वास ठेवून काही बी आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही त्याचा वाईट वापर करणार नाहीत. सर, तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही त्याच वळणावर वागू. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वरी पंढरीनाथ गर्दे. मी हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यातून एवढ्या दूर माझ्या पप्पांनी मला शाळा शिकवण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या दूर ठेवलं मला. माझे बहीण भाऊसुद्धा माझ्यासोबत आहेत. ज्ञानाई मुलामुलींचे गुरुकुल इथे मी शिकते. या न्याय स्कूल या माझ्या शाळेचे नाव आहे. माझे सर व तिथल्या टीचर खूप छान आहेत. माझ्याशी एकदा दोनदा त्या बोलल्यासुद्धा. मला त्या टीचर व सर खूप छान वाटतात आणि मला आवडतातसुद्धा. त्या टीचर मला आईसारख्या वाटतात आणि सर माझ्या बाबासारखे वाटतात. माझ्या बाबांनी एवढा दूर ठेवलं मला, एवढा दूर ठेवलं, स्वतःपासून एवढा दूर केलं का फक्त तरी शिकण्यासाठी. आणि मी शिकणार, प्रगती करणार आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा सांगणार, तुम्ही तुमच्या बाबांनी तुम्हाला एवढं शिकवता तर तुम्ही शिकून घ्या. हेच शिकण्याचे दिवस आहेत, हेच शिकण्याचे दिवस आहेत. मी सुद्धा शिकणार आणि त्यांना सुद्धा सांगणार. मी माझ्या बाबांचं नाव कधीच माझ्या बाबांची मान कधीच खाली घालणार नाही. कधी माझ्यामुळे माझ्या बाबांना अभिमान वाटला पाहिजे असं काहीतरी काम करणार. धन्यवाद. हॅलो. खरं तर माझ्या वडिलांना विषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी सेलूत ह्याच वर्षी आले आणि इथं नूतन कन्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. मी पहिल्या वेळेस माझ्या वडिलांपासून दूर आहे. माझ्या वडिलांनी एक अशीही गोष्ट केली नाही की जी मला कमी पडली आहे. पेपरात कमी मार्क पडले, पडू दे, पुढच्या वेळेस चांगले घे, तुला हे पाहिजे घे, लगेच घेऊन देतो. पण असं कधीच नाही म्हणले माझ्याकडे पैशांची अडचण आहे, उद्या घेऊन देतो, कधीच नाही. आणि इथं सरांनी त्या पॅरेंट्सला बोलवलं. इथं माझे वडील नाही तेव्हा इतकं कसं तरी वाटलं. पण पुढच्या वेळेस जेव्हा कार्यक्रम घेतील ना तेवढा पुढच्या वेळेस माझ्या वडिलांना मी जरूर बोलवणार. आणि खूप सरने जे सांगितलं ना त्यातला शब्द खरा आहे. आणि तो माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांचा चेहरा दिसत होता. आणि ह्या सरांना, शाळेतल्या सरांना मी प्रत्येक सरांना, वडीलधाऱ्या माणसांना माझ्या वडिलात बघते. थँक्यू सर. शांत 2 मिनिटं. शांत, नीट उभं राहा. अंगावर पडू नका एकमेकाच्या. एवढं चांगली आणि शांत मुलं मी पहिल्यांदा बघतोय महाराष्ट्रात. उभं राहून बघतायत, सहकार्य करतायत. आणि खरंच सांगतोय, हे मी कधी खोटं बोलत नाही. व्हेरी गुड. लव यू. 2च प्रतिक्रिया, 4 बस. थांब रे. मी हॉस्टेलला राहते. असा एकही दिवस गेला नाही की मला पप्पाची आठवण आली नाही. पेपरामध्ये चांगले मार्क पडले की असं वाटतं पप्पाकडे जाऊन पहिलं पप्पाला सांगा मला इतके मार्क पडले. पण हॉस्टेलला राहण्याच्या कारणामुळे तसं मी करू शकत नाही. आणि कधी पण पप्पा भेटायला आलं तर असं वाटतं पप्पानी जावंच नाही. पण हॉस्टेलला राहायला लागतं शिक्षणासाठी, पप्पाचं नाव मोठं करण्यासाठी. आणि ते मला करायचं आहे. लांब राहून पप्पाचं नाव खूप मोठं करायचं आहे. माझं नाव गोरे सचिता सुधाकर. मी नूतन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. काल जेव्हा म्हणजे क्लासमध्ये कळालं की बाप समजून घेताना या विषयावर सरांचं व्याख्यान आहे, मला असं वाटलं की मी कधी जाईन आणि कधी नाही त्या व्याख्यानाला. कारण वडील म्हणलं की असं आतमधून असं हे दाटून येतो. कारण खरंच वडील म्हणजे असं काय बोलू त्यांच्याविषयी मला असं कळत नाही.
मला माझ्या पप्पांविषयी एवढंच सांगायचं की माझे पप्पा म्हणजे मला कसं असं वाटतं माझे पप्पा जगातल्या सगळ्यात वडिलांपेक्षा एक भारी पप्पा आहेत. मला असं मी किती भाग्यवान आहे की मी त्यांच्या पोटाला आले माहिती का. माझे पप्पा म्हणतात मी रक्ताचं पाणी करीन पण मी तुला शिकवणार आहे आणि मी पण जाईन, मी मनापासून अभ्यास करणार आहे. सर तुम्ही आमच्या आयुष्यात एक देव म्हणून आलात, ज्यांनी तुम्ही आमचे डोळे उघडलेत त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून आभार मानते, तुम्हाला धन्यवाद देते. आणि तुम्ही असंच म्हणजे कार्य पुढं चालू राहू द्या असं मी तुम्हाला सांगते. थँक्यू. सर खरंच आज तुमच्यामुळे मला हा बाप कळाला. स्वतः फाटके कपडे घालणारा, आपल्याला नवे कपडे देणारा, स्वतः चप्पल शिवून घालणारा, आपल्याला नवी सँडल देणारा, असा बाप आज मला तुमच्यामुळे कळालं सर. खरं सर. माझे पप्पा मला सोडून हिंगोलीला राहतात. 8 दिवसात एकदा येतात. आले की मला विचारतात तुझा अभ्यास कसा चालू आहे. मी म्हणते बरं चालू आहे. मला जे येत नाही ते मला समजून सांगतात. मला म्हणतात तू मोठी होऊन चांगली नोकरीला लाग. मी पप्पाला म्हणते की मी मोठी होऊन चांगली नोकरीला लागेल. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. सब मंगल है. बस ए झाले रे, 2च प्रतिक्रिया आहे, 3 ये बस. पुन्हा पुढच्या वेळेला मी येतोय. पुन्हा आपण अजून मोठ्या साहेबांनी सांगितलंय ना, मग अशी मोठ्या साहेबांनी सांगितलं ना आपल्या बांबळे साहेबांनी, मोठ्या ग्राउंडवरती अगदी 4-3 तासाचा कार्यक्रम करू आपण. चल ये बाळा. माझं नाव ऋतुजा आहे. मी एरंड वडगाव येथे आहे. जेव्हा माझ्या भावाला इथे सेलूमध्ये ॲडमिशन मिळालं नूतन शाळेत, तेव्हा मी पण म्हणाले पप्पा मला पण ॲडमिशन घ्यायचं आहे. तेव्हा माझ्या पप्पांनी काही विचार न करता मला इथे ॲडमिशन दिलं. माझे पप्पा मला शाळेत जे घडलं माझ्या पप्पांना सगळं सांगायची खूप जवळ आहे. आणि आता ते नाही तर खूप मी एकच सांगेन की बाबा तुम्ही मला ज्यासाठी पाठवलं मी तुमचं मान कधीच खाली घालणार नाही. तुमचं नाव खूप उंचावेल, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असेच काम करणार मी. माझे बाप्पा जगातील सर्वात चांगले बाप्पा आहे. सब मंगल है, सब आनंद है. माझे नाव तनिष्का सुधाकर वाडेकर आहे. माझे वडील CRPF फोर्समध्ये काम करतात. 4 ते 5 महिन्यातून घरी वापस येतात. एखादा फेस्टिवल वगैरे काही असला तर सगळ्यांचे वडील त्यांच्यासोबत असतात. माझे पप्पा माझ्यासोबत नसतात. मी असंही कोणतं काही काम करणार नाही माझे पप्पाला कोणतं मान खाली घालावं लागेल म्हणून. असा एक दिवस येईल ह्या स्टेजवरती माझे पप्पा आणि मी तिथं माझा सत्कार होईल असं काहीतरी काम करून दाखवेल मी. माझं नाव मानसी रणेर. मला माझ्या आईविषयी बोलायचं आहे. माझे पप्पा अपंग आहेत पण माझी आई माझे वडील आहेत. मी एवढंच म्हणेन माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण माझ्या आईवर खूप प्रेम आहे. मी बोलू शकत नाही माझ्या आईविषयी. सब मंगल है, सब आनंद है. सर तुम्ही मला बोलायला चान्स दिला माझ्या पप्पाबद्दल, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. एक प्रसंग सांगते. जेव्हा माझा स्टेजवर सत्कार होत होता शिक्षकांनी सरला फोन लावला. सरांनी पप्पाला फोन लावला, म्हणले दीदीचा सत्कार होते तुम्हाला शाळेत यायचं आहे. पप्पा तेव्हा शेतात होते. पप्पा तेव्हा नाही येऊ शकले पण मी बघितलं पप्पा शेतात बसून माझा व्हिडिओ बघत होते सत्काराचा. मी इथे असलेल्या सगळ्या मुलींना सांगते
इथे एक मुलगी नाही, सगळ्या मुली शपथ घ्या आणि म्हणा, सगळ्या रेडी आहात? हो म्हणा. मी माझ्या आयुष्यात असं कुठलंच काम करणार नाही ज्या कामामुळे माझ्या आईवडिलांची मान खाली होईल. मी जे काही काम करेन ते माझ्या आईवडिलांसाठी अभिमानास्पद असेल. थँक्यू. सब मंगल है, सब आनंद है. मी नेहा हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. मी माझ्या आईबद्दल बोलेल कारण की मला वडील नाहीत. मी आहे तुझा बाप या क्षणापासून. वडील नसल्याचं दुःख द्यावं, मुलीला वडील नाही ते असं असतं. माझ्या आईनं कोणतीच कमी पडू दिली नाही मला, आणि इथून समोर पण असं मला वाटत नाही की आई कमी पडू देईन म्हणून. पण मुलींना एक काळजी घ्यायचा आपल्या आई वडिलांची, कारण की ज्याला वडील नाहीत ना त्यांना समजत वडील नसण्याचं दुःख. चला, सब मंगल है, सब आनंद है. मुलापैकी कोणी बोलणार आहे का? दोघच जण शेवटचे या, त्यांना जागा द्या. ज्यांनी पूर्ण ऐकले. माझा नंबर सरांचा काही लागू. येऊ द्या. कोणाला यायचे का मुलांपैकी? कोणी बोलणार आहे का? सर्व सभागृह स्तब्ध झालेला आहे मित्रांनो, आणि खऱ्या अर्थाने आपला कार्यक्रम सार्थक झाला आहे. झाला का नाही? कारण की मनोरंजनाचे, सत्काराचे खूप कार्यक्रम होतात, परंतु आपण कसं वागलं पाहिजे आणि आपला देव नेमका कुठं आहे हेच आपण शोधत नाहीत. आणि आज आपल्याला हंकारे सरांनी आपला देव समजून सांगितलं आणि ते आपल्याजवळ आहे. आणि आज खरंच सर, आम्ही सगळे सेलूकर आपले खूप आभारी आहोत, कारण की सरांची तारीख मिळत नव्हती. अनेक महिन्यांपासून अनेक जण प्रयत्न करत होते सरांची तारीख मिळवायचा, परंतु आपलं भाग्य असं की आपले प्रणिलजी गिल्डा, तुम्हाला माहीत असतील, इथे कार्यक्रम झालता. ते मिरजला DYSP आहेत आणि सरांचे चांगले मित्र आहेत. त्यावेळेस आमच्या लताताई गिल्डा आणि आमचे प्रफुल्ल शेठ गिल्डा सांगलीला गेले होते ना, कार्यक्रम पाहिला होता. त्यावेळेस प्रॉमिस केलं तर लताताईनं की तुम्हाला सेलूला यावं लागेल. आणि आम्ही जसा फोन केला अशोक नानाने प्रणिल भैयाला की सरांची तारीख पाहिजे, की इमिजिएटली सरांनी आम्हाला तारीख दिली. आम्हालाही वाटलं नव्हतं. गुरुजन, शिक्षक वर्ग, माझ्या मैत्रिणींनी आणि निमंत्रित, आज जो वसंत हंकारे सरांनी कार्यक्रम ठेवला आहे, खरंच काळाची गरज आहे. आणि वसंत हंकारे सरांना मी सांगू इच्छिते की पालकासाठी सुद्धा असा कार्यक्रम हवा. आणि त्यांना मी सांगू इच्छिते की आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. आपल्या पदस्पर्शाने, आपल्या विचाराने हा परिसर, हा सेलू धन्य झाला, हा सेलू धन्य झाला. आणि अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था ही सामाजिक कार्य सतत करत असते. आत्ता सेलूतच हंकारे सर त्यांनी एक कर्तृत्व सन्मान, ज्यांचे चांगले काम केले त्यांनी निवडून बऱ्याच जणांचा त्यांनी सत्कार पण ठेवलेला आहे. मला वाटतं सन्मान कर्तृत्वाचा.
आणि ही टीम पण एवढी छान आहे यांची की अशोक नानाने काही सांगितलं की ती टीम एकदम कम्प्लिटली आणि चांगलं काम करते. धन्यवाद देऊ इच्छिते मी त्यांना सुद्धा. आणि नानांना तसं हे सगळं पुण्य तुम्हाला लागल आणि असे सामाजिक कार्य त्यांनी करावे. आणि ज्या इमोशनल झाल्यात, रडल्यात मुली, त्यांनी खरंच हे आजमून घ्यायचं की आजचे कार्यक्रम हा खरंच विचारमंत आहे ना. असे विचार चांगले ठेवा, चांगले मोठे व्हा, शिका, आईवडिलाचं नाव मोठं करा. आणि हंके सरांनी विनंती करते की त्यांनी पुन्हा पुन्हा सेलूला यावे. सगळे मुख्याध्यापक आमचे नूतन कन्या, नूतन विद्यालय, नूतन महाविद्यालय, केबा, शारदा, निव्या स्कूल, सगळे आमचे कोचिंग क्लासेस शहरातले सगळ्या संचालकांचे कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करा. असेच आम्ही कार्यक्रम समाज उपयोगी, आपल्या उपयोगी ठेवू. आणि मी आता सगळ्यात अगोदर अशी विनंती करतो की जे आपले शिक्षक वृंद आहेत, शिक्षक वृंदाने अगोदर मुलांना बाहेर पाठवायचे. बाहेरचे मुलं तुम्ही बसा, मुली